भी समस्या है, शिवसागर सोसाइटी हो, आजू बाजू के लोग हो, बहुत सालों से बहुत संघर्ष कर रहे हैं। जो सुविधाएं उनको मिलनी चाहिए वो ठीक ढंग से उनको नहीं मिल रही है। हमारी यहाँ की जो पार्षद है अंजलि नाइक जी, हमारे जो विभाग प्रमुख है प्रमोद जी शिंदे, ये सभी हमारे शाखा प्रमुख हो या हमारे जो पदाधिकारी हो, ये जी जान से कोशिश करते रहें कि यहाँ पे लोगों को सुविधाएं मिले। जो भी सुविधाएं नगर पालिका नगर निगम के माध्यम से मिलना चाहिए थी उसके लिए भी हम ज़रूर हमारा प्रयास करते रहें। लेकिन अब हमारा जो राज्यसभा का हमारा जो एक फंड्स रहते हैं एमपी लैट फंड्स, उसमें से कुछ काम इनके लिए हो, सुविधाएं इनको दे सके, तो यहाँ के नागरिकों के लिए, यहाँ के लोगों के लिए एक बहुत अच्छा सुकून उनको रहेगा। और जो काम वो इतने सालों से चाहते हैं हो जाए यहाँ पे लिए, कि बच्चे हैं, बूढ़े हैं, लोग हैं, यहाँ पे सभी नागरिकों के लिए एक सुविधा होनी ज़रूरी है और उनका ये हक बनता है। इसीलिए ये सब जो फंड्स रहते हैं, चाहे वो विधायक के हो, चाहे वो सांसद के हो, चाहे वो पार्षद के हो, उसको ठीक तरह से लोगों की सुविधाएं देना ये हमारा कर्तव्य है। वही वो हम लोग कर रहे हैं, हमारे माध्यम से हो या सभी किसी के और माध्यम से हो, ये करना हमारा ज़रूरी कर्तव्य है और वही काम यहाँ पे आप देख रहे हैं। सर क्या कहेंगे, अनिल देसाई सर ने जो है आज विजिट किया चेंबूर इलाके में, कई जगहों पर जो है भूमि पूजन हुआ, विकास का क्या कहेंगे आप? अनिल देसाई हे नाव संपूर्ण शिवसैनिकांना परिचित आहे। आजच नाही तर आम्ही शाखा प्रमुख असल्यापासून प्रत्येक आज कोणी आमदार झाले, कोणी खासदार झाले, परंतु ते शिवसेनेचे नेते म्हणून सतत सातत्याने आम्हाला मदत करतच आलेले आहेत। आमच्या पक्षातल्या अंतर्गत काही विषय असतील तर आम्ही त्यांच्याकडेच जातो, त्यांच्याकडून ते सोडून घेतो। आणि उद्धवसाहेब अनेक वेळेला आम्ही जर उद्धवसाहेबांना भेटण्याची इच्छा केली तर आम्हाला सांगतात जरा अनिल देसाईंना भेटून घ्या। आणि मला वाटतं आज खासदार म्हणून ते सातत्याने काम करत आहेत, नेते म्हणून काम करत आहेत, सातत्याने आमच्या प्रत्येक चेंबूर असतील, अणुशक्तीनगर असेल किंवा संपूर्ण मुंबई महाराष्ट्रात ते कामच करत आहेत। आम्ही विनंती केली होती की राज्यसभेचा जो निधी आहे तो आमच्याकडे तुम्ही द्यावा, अशी आम्ही सर्वांनीच पदाधिकारी त्यांना विनंती केली होती। त्याप्रमाणे आज या ठिकाणी त्यांनी चेंबूरमध्ये, अणुशक्तीनगरमध्ये, सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक विकास कामांचा शुभारंभ केलेला आहे। आणि पुढे जाऊन एवढं मी सांगू शकतो की आमच्या सर्व शिवसैनिकांची अशी इच्छा आहे की त्यांनी आज ते राज्यसभेचे खासदार जरी असले तरी लोकसभेला दक्षिण मध्य मुंबईमध्ये त्यांनी या ठिकाणी आपल्या खऱ्या संघटनेच्या माध्यमातून उभं राहावं। आणि आम्ही कटिबद्ध आहोत की त्यांना उमेदवारी आम्ही उद्धवसाहेबांकडे मागितले त्यांच्यासाठी आणि ते आमचे उमेदवार असतील असं गृहीत धरूनच आम्ही सर्वांनी कामाला सुरुवात केलेली आहे। सर कल जो है राम मंदिर का उद्घाटन होने जा रहा है, सभी राम भक्तों को क्या कहेंगे? बघा, आमच्यासाठी शिवसैनिकांसाठी म्हणजे खऱ्या शिवसैनिकांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे। कारण मला वाटतं की रामभूमी जन्मभूमी आंदोलनाच्या मध्ये आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेला जी भूमिका घेतली होती ती प्रत्येक हिंदू म्हणून प्रत्येकाला त्यावेळेला त्यांच्याबद्दल एक आदर निर्माण झाला, तो आजही आहे। आणि ज्यावेळेला राम मंदिराचा मुद्दा जो आहे, ज्यावेळेला आपण असं म्हणू शकतो की थंडे बक्से में शीत एका भांड्यामध्ये ज्यावेळेला तो पडला होता आणि राम मंदिर होणार की नाही अशी ज्यावेळेला शंका अनेक हिंदूंच्या मनामध्ये होती, त्यावेळेला आदरणीय शिवसेना प्रमुखांचे पुत्र आदरणीय उद्धव साहेबांनी भूमिका घेतली आणि आम्ही सर्व त्यांच्याबरोबर अयोध्येत गेलो। आणि त्यावेळेला उद्धव साहेबांनी असं म्हटलं होतं की केंद्र सरकारने तात्काळ ऑर्डिनन्स आणावा आणि त्या माध्यमातून पटकन राम मंदिर व्हायला पाहिजे होतं, ह्यापूर्वीच राम मंदिर बनायला पाहिजे होतं। परंतु शेवटी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि त्याच्यामुळे आज राम मंदिर होतं आहे। आम्हाला खूप आनंद आहे, कारण 92-93च्या ज्या आठवणी आहेत त्यावेळेला तरुण आम्ही होतो, काही आमचे सिनियर लोक आमच्याबरोबर होते, त्या आठवणी आमच्या मनात अजून ताज्या आहेत। त्यावेळेला काय प्रकार घडले मुंबईमध्ये, शिवसेना जर नसती, बाळासाहेब नसते, ठाकरे आणि मातोश्री नसती तर काय हिंदूंची अवस्था होती त्यावेळेला, जर शिवसेना होती आणि साहेब होते, म्हणूनच मला वाटतं या ठिकाणी हिंदूचं संरक्षण त्यावेळेला करता आलं आणि हे सर्व लोक जाणतात। आनंदाची गोष्ट आहे की आम्हाला माननीय अनिल देसाई साहेब खासदार म्हणून आहेतच, पण आता येणाऱ्या निवडणुकीत खासदार म्हणून परत त्यांना निवडून द्यायचं आहे। आणि चेंबूर म्हणा, अणुशक्तीनगर म्हणा, या इथे सर्वांना एक चांगला माणूस मिळणार आहे, चांगली व्यक्ती मिळणार आहे। त्यामुळे सर्व जातीने शिवसैनिक उभे राहणार आहेत
आणि त्यांना निवडून देणार आहेत. आणि आमचं भाग्य आहे की या इथे चेंबूर, अणुशक्तीनगर आणि सायन कॉरिडॉरमध्ये जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांनी ते निवडून येतील ही आम्हाला सगळ्यांना आशा आहे. सन्माननीय खासदार अनिल देसाई साहेब शिवसेना नेते यांनी आज माझ्या प्रभागात म्हणजे प्रभाग क्रमांक 148मध्ये समाज कल्याण केंद्राच्या कामाचा शुभारंभ केलेला आहे. सन्माननीय अनिल देसाई साहेबांचे मी खूप खूप आभार मानते की कारण की ह्या समाज कल्याण केंद्राची या प्रभागामध्ये या भारतनगर या रहिवासी वस्तीमध्ये अत्यंत गरज होती आणि त्या गरज लक्षात घेता त्यांनी आज तो शुभारंभ केलेला आहे आणि लवकरच भविष्यात या समाज कल्याण केंद्रामधून लोकांना जी अपेक्षित कामं आहेत, विविध प्रकारची आपण जी कामं लोकांना अपेक्षित आहेत ती आपण या समाज कल्याण केंद्रामधून करणार आहोत. त्यामुळे सन्माननीय अनिल देसाई साहेबांचे मी खूप खूप आभार मानते. अनिल भाऊ देसाई आपले माननीय खासदार यांच्या निधीतून विभागात मला असं वाटतं विभाग क्रमांक 9मध्ये चेंबूर, अणुशक्तीनगर आणि सायन कोळीवाडा इथे ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे वडाळा वगैरे कुठलाही फंड नाही, पद्धतीचा फंड नसल्यामुळे नागरिकांमध्ये पण असंतोष होता आणि म्हणून मग खासदार अनिल भाऊ यांना आम्ही रिक्वेस्ट केली आणि विभाग प्रमुखांच्या माध्यमातून शिंदे साहेबांना तसा आदेश आला आणि प्रमोद शिंदे साहेबांनी आम्हाला तसं सांगण्यात आले. मग जे जे महत्त्वाचे जे विषय ते पहिल्या टप्प्यात त्यांच्या निधीतून कामं होतील. मग अजून बरेच आम्ही प्रत्येकाने 8-8, 9-9 असे दिलेले आहेत कामं जे आमच्या नगरसेवकाच्या काळात होऊ शकले नाही. तेव्हा म्हाडामध्ये माझ्याकडे विभाग 147 वॉर्डमध्ये आपले शिवसागर ही जी इमारत होती तिथे जे शेड ओपन सभागृह होतं त्याचं काम मी खूप पाठपुरावा केला पण मला MMRDने NOC दिली नाही आणि त्यामुळे मग आपण आता आपले खासदार अनिल भाऊ देसाई यांच्या निधीतून आपण काम करत आहोत. त्यांनी त्याचा फंड दिला तर त्या पद्धतीने आता सगळीकडे कामाचा जल्लोष आपल्याला सर्व नागरिकांमध्ये बघायला मिळेल.